गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम. सकाळचे 5:45 झालेत आणि जसं आत्ताच आवरलं आहे माझं. आता घेतो चहा आणि निघतो आहे जिमला. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन. आज आहे माझा लेगचा वर्कआउट. चलो बाय, भेटू नंतर. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, आराम से 12, 13, good, 14, one more, up. Speed up. Good. Come on. So, good morning. मॉर्निंग सर. Sure. ऑल गुड सर. एक साल से चल. Come on, push. हेलो सर जी. Bye bye. Good. चलो. 1, शाबाश. 2, 3, on 4, चलो. 5, शाबाश. 6, come on. 7, चलो. 8, चलो. 9, चलो चलो. 10, चलो. 11, शाबाश. जाएगा जाएगा. और एक. ओके, डन. झगड़े कर रहे हैं.
दुपारचे 4 वाजलेत आणि जसं आत्ताच लंच बनवलं आहे. लंचमध्ये आहे खिचडी आणि वरून तूप टाकलं आहे, थोडेसे मसाले पीनट्स आहेत आणि ताक घेतलं आहे. आजचा वर्कआउट झालेला आहे आणि आज वर्कआउट केलं आहे लेग. तर लेग वर्कआउटमध्ये आज केलं मी स्क्वॉट केलेत, बार्बेल स्क्वॉट 5 सेट केलेत, त्यानंतर लंजेस मारले 3 सेट, त्यानंतर लेग प्रेस मारले जवळजवळ 5 सेट, त्यानंतर लेग कर्ल मारले 4 ते 5 सेट, त्यानंतर स्टँडिंग काफ लेग प्रेस काफ मारलं 3 सेट, त्यानंतर सिटेड काफ मारले 3 सेट, त्यानंतर लॅट पुलडाऊन मारले 3 सेट आणि त्यानंतर मारले क्रंचेस 2 ते 3 सेट, त्यानंतर डंबेस साईड बेंडिंग मारलं, प्लेट साईड बेंडिंग केलं, जवळजवळ त्याचे 2 ते 3 सेट केले. तर अशा प्रकारे माझा आजचा वर्कआउट झाला आणि आता लागले खूप भूक, त्यामुळे पटपट जेवून घेतो आणि भेटू संध्याकाळी. चलो बाय. संध्याकाळच्या वाजले 5:45 आणि जे 7 तास आवरलं माझं. आता निघतो जिमला. त्याआधी घेतो थोडासा चहा आणि थोडेसे चिप्स घेतलेत, ते जिममध्ये जाऊन खाईन. पण त्या जिमला जाण्याआधी आता हे ट्रेनिंग आहे, तर त्यांचा सेकंड डे आहे फ्री ट्रायलचा. तर त्याच्यावरती म्हणजे आजच्या ट्रेनिंगवरती ठरेल की त्यांना कंटिन्यू करायचं आहे की नाही ते ट्रेनिंग. तर आज त्यांचा घरीच वर्कआउट घेणार आहे, तर आज वर्कआउट घेऊन त्यांचं फुल बॉडी वर्कआउट. चला मग निघतो, मग बाकीची अपडेट जिममध्ये जाऊन देतो. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 11:15 आणि जसं आत्ताच घरी पोचलो आणि आजचा दिवस चांगला गेला. संध्याकाळी जी ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो त्यांचा आज सेकंड सेशन होता, त्यांनाही आजचा वर्कआउट आवडला आणि शक्यतो उद्याचा अजून एक सेशन आहे त्यांचा आणि मंडेपासून बहुतेक आपलं सेशन चालू होईल. त्यामुळे संध्याकाळी 5 ते 6 त्यांची ट्रेनिंग घ्यायची आहे आणि त्यानंतर मग जायचं आहे जॉबला 6 ते 11. तर टायमिंग पण थोडंसं फिक्स झालं आहे. आता बघू कसं काय करायचं. आणि आज लेगचा पण चांगला वर्कआउट झाला, खूपच मस्त झाला वर्कआउट. फक्त डाईटचं थोडंसं बघायला पाहिजे, कारण डाईट अजून जसं म्हणावं तेवढा प्रोटीन इंटेक होत नाही आहे. आणि राहिला प्रोटीन पावडरचा सवाल, तर सध्या थोडंसं बजेटचा इश्यू असल्यामुळे मी प्रोटीनसुद्धा काही घेत नाही आहे, सगळं बजेट बघायला लागतं. तर बघू जसं पण माझं तेवढंच होतं की वर्कआउट ॲटलिस्ट आठवड्यातून 3 वेळा तरी वर्कआउट व्यवस्थित व्हावा, जेणेकरून जो इतके महिन्याचा जो गॅप आहे तो ॲटलिस्ट भरून निघेल. त्यामुळे आठवड्यातून 3 दिवसच वर्कआउट ठेवला आहे, पण त्या 3 दिवसामध्ये व्यवस्थित वर्कआउट करतो मी, मसाला प्रॉपर ब्रेक करतो. फक्त त्याला जो लागणारा प्रोटीन इंटेक आहे त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता आहे, पण थोड्या दिवसांत तीसुद्धा भरून निघेल. आणि उद्या आहे सॅटर्डे, तर उद्या थोडासा रिलॅक्स डे असेल, पण सकाळी 11 साडे 11 वाजता ट्रेनिंगला जायचं आहे. बाकी बघू कसं काय करायचं आहे. तर चला मित्रांनो, आता आजचा ब्लॉग इथंच थांबवतो, उद्या परत भेटू. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.